नमस्कार अमरावती. अमरावती जिल्ह्यातील धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात तब्बल 90 लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला अंडी आणि केळी पुरवठ्याचा निधी प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलाच नाही. तरीही बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखो रुपयांची देयके काढण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय. या प्रकरणी धारणी पोलीस ठाण्यात FIR दाखल होऊन 1.5 वर्ष उलटलं, मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे या घोटाळ्याचे महत्त्वाचे पुरावे शासकीय कार्यालयातून चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे का, असा संशयही व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणात लेखापाल, भांडारपाल आणि वरिष्ठ लिपिकांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्काच्या निधीवर डल्ला मारणाऱ्यांना वाचवले जात आहे का, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. न्याय न मिळाल्यास अमरावती येथील आदिवासी विकास आयुक्त कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय आदिवासी परिषद संघटनेतर्फे देण्यात आला आहे. याबाबत अखिल भारतीय आदिवासी परिषद संघटनेचे अर्जुन युवनाथे आणि प्रशासनावर गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली जात आहे. गेल्या 1.5 वर्षा अगोदर 7 जुलै 2024 रोजी धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्हा असा होता का आदिवासी प्रकल्प कार्यालय धारणी यांच्या अंतर्गत केळी अंडी पुरवठ्याच्या नसती गायब झाल्याची तक्रार मावस्कर म्हणून एका शिपाईने नोंदवलेली होती. गेल्या 1.5 वर्षापासून हे प्रकरण मोठ्या प्रमाणात व्हायरल आणि आपल्या ज्या प्रसार माध्यम असतात, मुख्यपत्र, वर्तमानपत्र, याच्यामध्ये येऊन राहिलं. परंतु 1.5 वर्षापासून गुन्हा नोंदवल्यानंतर सुद्धाही संबंधित ठेकेदार असेल, संबंधित लेखापाल असेल, संबंधित जो लेखा अधिकारी असेल, यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्याच्यामुळे आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आदिवासी विकास परिषद आणि बिरसा क्रांती का संबंधित गुन्हेगार जो व्यक्ती असेल, ज्यांनी हा 90 लाखाचा भ्रष्टाचार केला, त्या व्यक्तीवर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण की वारंवार मागच्या याच्या 8 वर्षा अगोदर सुद्धा 90 लाखाचा एक घोटाळा प्रकल्पात झाला होता. म्हणजे खोट्या नसती बनवायच्या, खोटे कागदपत्र तयार करायचे आणि खोटे कागदपत्र तयार करून केळी अंडी सारखे आदिवासी विद्यार्थ्यांना आम्ही वाटप केला, अशा पद्धतीचे बनावटे देयके तयार करून बिलं काढायचे. म्हणजे हे सर्वात मोठं षडयंत्र आदिवासी विकास विभागाच्या मार्फत केले जाते. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि आज आम्ही आदिवासी अप्पर आयुक्त साहेब, जे आमचे धोटे साहेब, यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे का संबंधित जे गुन्हेगार असतील यांना डिसमिस करण्यात यावं, त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आदिवासी शालेय पोषण आहाराचा ज्यांनी खोटे बनावट कागदपत्र तयार करून पैसे गडप केले, यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी आमची नम्र विनंती आज या निवेदनाच्या माध्यमातून आहे. हे जर लवकरात लवकर होत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये अप्पर आयुक्त यांच्या दालनासमोर आम्हाला अर्धनग्न आंदोलन करावे लागेल.